येथे उपस्थित आहेत. निश्चितच आपला अमूल्य वेळ ते आपल्याला देत आहेत. मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय, मनापासून आभार मागतोय. ते अमूल्य वेळ आपल्याला देतात. पंच आम्हाला इशारा करतायत सामन्याला येथे सुरुवात होते. 3 षटकांची लढत असणार आहे. दरम्यान पंकज सुरुवात करतो. मी विनंती करतोय संतोष म्हात्रे यांना आपण धुरा सांभाळायची आहे. धन्यवाद. तर पहिला चेंडू घेऊन आला होता पंकज राईट अराउंड द विकेट आणि पहिले दिन दिशा दिले शॉट वाईट मिड विकेटला. विकी पाटील जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल आणि अंतिम फेरीचा पहिला चेंडूला पहिली धाव काढण्याचा मान मिळतो प्रमोद एम एस गोटुलीचा. चेंडू शॉट ऑफ म्हणजे दिशा दिली तर मनकटे साने त्याला खेळून काढलं तर डीप मिड विकेटच्या ठिकाणी विकी इज फिल्डर दियस. तर पहिली धाव निघते अंतिम फेरीच्या सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडू पंकजच्या. बघूया दोन्ही संघ तगडे आहेत. तर चिठ्ठ्या काढण्यात चिठ्ठीचे मात्र भाग्याचं साथ लाभलेली होती एम एस खोटीलला. पण त्या अगोदर त्यांनी अपार कष्ट केलं होतं. पूर्णपणे एक रोमांच असतेमध्ये त्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. प्रवासाला भगवंताची साथ होती, देवाची साथ देऊन चिठ्ठीच्या या रेशीमध्ये अंतिम फेरी पेश करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिलं फलंदाज पंकज येतोय हिटमॅन रोहितला. ओट ग्रेट डिलिव्हरी यार, परफेक्टली मिडल ऑफ स्टंप. इथं मिडल ऑफ फुलेंचा चेंडू, फुलेंचा चेंडू हेलिकॉप्टर मारायचा शॉट होता. शेवटच्या बॅटला मात्र तिथेच चेंडू स्थिरला होता. दरम्यान एक धावने खाता खोलतो रोहित हिटमॅन मॅन फ्रॉम एम एस गोटुले. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं, ज्या पण भूषणच्या जवळ रोहित आला होता आणि भूषणला म्हटलं खरोखर तुझ्या दिशेने याची वाटचाल चालू आहे. तर येस, भूषणने तेवढंच त्याची तारीफ केली होती हिटमॅन रोहितची. राईट आर्म राऊंड द विकेट पंकज. दिशा है नो मॅन इथे, चेंडूला मात्र फ्लिक केलाय. चेंडू जाते 1 बाउंस क्रॉस द बाउंड्री स्क्वेअर लेग. फोफो लवली शॉट, शॉट ऑन फुल. प्रमोद इज मॅन फोफो. त्याचप्रमाणे जनार्दन म्हात्रे आपल्याला व्यासपीठावर बोलवलं जातं, आमंत्रित केलं तर आमचे नाना जगदीश पाटील यांच्याकडून आपण आमंत्रित आहे. आपण सन्मान्य व्यासपीठावर या. जनार्दन म्हात्रे क्रिकेटचे जबरदस्त फॅन गोठवलीचे सन्माननीय. 4 धाव मिळतात प्रमोदला. 3 चेंडू खेळल्यानंतर पेंकसचा हा गोलंदाज खरपूस समाचार घेण्याच्या मूडमध्ये प्रमोद. धावसंख्या 6 वर. त्याचप्रमाणे आमचे वसंत पाटील रामतनुचे जबरदस्त एक्स्ट्रिक्शन वसंत भिवा पाटील यांनाही जगदीश आमचे लाडके नाना यांच्याकडून आमंत्रण आहे. वसंत पाटील आपण आदरणीय, आपल्याला खास आमंत्रण आमच्या लाडके नाना जगदीश पाठवून दिलं जातं. आपलं व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. जुने खेळून यस, कारण खरोखर तंत्रशुद्ध फलंदाज एक्स्ट्रिक्शन त्याचं तुफान आहे असायचं. एक काल होता रामतनु होते आणि त्याच याच्यामध्ये गोलंदाज भार व्हायचं जगदीश आपले नाना. धाव मिळते संख्या 6 वर. पहिलं षटक प्रगती पॉवर प्लेचं पंकज घेऊन आलाय गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू पूर्णपणे रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट प्रयत्न केला होता. चेंडू मात्र नीटचा फळीमध्ये यंदा चेंडूचा तो फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताना निर्धाव. 4 चेंडूचा खेळ पुष्पक इथे समाप्ती होतोय. 4 चेंडू खेळल्यानंतर एम एस गोटली नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पोहोचलाय बिनगडी बाद 6 वर. पंकज पुढे शपल होईन तर फणफटून ड्राईव्ह करता चेंडू बॅटची बायले कड घेऊन जातो घोषित क्षेत्रामध्ये 1 धावसाठी. व्यासपीठावर येतात जनार्दन म्हात्रे, दिग्बंकर म्हात्रे, एक 40 प्लेसचा जबरदस्त खेळाडू. 1 धावने धावसंख्या वाढते एम एस गोटोलीची. अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये खेळताना मंदार आमच्या मध्ये जमा झाले 2 दिवसांनी सातत्याने आम्हाला साथ दिल्यानंतर स्कोर म्हणून. राईट आर्म राऊंड द विकेट लवली बॉल, जोरदार अपील आणि इथे मात्र प्रतीक्षा न करता जेंटलमॅन क्रिकेट दाखवताना प्रमोद. लवली यार प्रमोद, याला म्हणतात क्रिकेटचा स्पोर्ट्समॅनशिप. पहिला हादरा एम एस गोटीलला प्रमोद परततो. धन्यवाद डीजे. पुष्पक पहिल्या षटकांचा खेळ संपता अंतिम फेरीचा सामना आणि अंतिम फेरीचा टिचून गोलंदाजी मी म्हणेन, कारण फक्त 7 धावा देत अतिशय महत्वाचा विकेट प्रमोद ज्याने चौकार लागवला होता त्याला तंबूच्या दिशेने रवाना. काय मत असेल पहिल्या षटकाच्या दरम्यान? 3 षटकांची लढत, 7 धावा आल्यात. नक्कीच मला वाटतं जो निर्णय जो घेतला होता नाणेफेक जिंकला तर एम एस गोटोली जो संघाचा कर्णधार जो होता त्याने निर्णय जो घेतला की निश्चितच आपण बघत आहे 3 षटकांचाच खेळ आहे आणि 3 षटकांच्या जास्तीत जास्त 40 धावसंख्या उभारण्याच्या निश्चयाने नक्कीच तो निर्णय घेतला होता. परंतु पंकज आपण बघितलं एक अनुभवी खेळाडू आहे आणि नक्कीच लेदर क्रिकेटचे धडे तो राजीव गांधी मैदानामध्ये बेलापूरला लहान मुलांना देत असतो. अंडर 14 अंडर 20 या लहान मुलांना. आणि नक्कीच एक अनुभवी असा गोलंदाज आहे, एक चांगला क्रिकेटर आहे आणि अशा व्यक्तीकडे जर तुम्ही गोलंदाजी देताय तर एक वेगळं चित्र आणि अनुभवातून वेगळ्या शिजरूतून चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली शकते. सँडी येस, थँक्यू व्हेरी मच पुष्पक. बरोबर म्हटलं, जेव्हा मुलांना लहान मुलांना खरोखर क्रिकेटचे धडे देतो तेव्हा स्वतः खेळताना किती जबरदस्त याचं देत ना हा पहिल्या पावरच्या षटक टाकणार खरं कमाल केले. व्हॉट ऑफ अमेझिंग रोल परफेक्टली इज जस्ट लाईक द एंड्रू फिल्टम, इज जस्ट लाईक द इयन बोथ, जस्ट लाईक द
ब्रेन स्ट्रोक सेम लाईक द ऑलराऊंडर परफॉर्मन्स अदा करताना पंकज षटक पहिल्या जोखम पेरीचं होतं त्या पहिल्या पावसाच्या षटकामध्ये केवळ 7 धावा देवत 1 गडी बाद केलाय. बघूया हिटमॅन रोहितवर सर्वस्वी अवलंबून असणं आतापर्यंत 4 षटकांत त्यांनी 5 षटकांची अतिशबाजी स्क्वेअर लेगला केलेली आहे. ते क्षेत्र आताच पहिल्या चेंडूवर विकीला गोलंदाजावर तो खरपूस समाचार घेतं का दिसतोय बघायला लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट टप्पा पडल्यानंतर दिशा मात्र भरकटले गेले जाते डाव्याच्या बाहेरला चेंडू दिशाहीन पंचांच्या भूमिकेत खरोखरच वेगळे चित्र पाहायला मिळते. मामा आणि भाचा भूषण भाचा आणि मामा अशोक मामा सख्य मामा आहेत भूषणचे. मामा आणि हा भाचा अशी पंचांची जोडगोली. राईट आर्म राऊंड द विकेट. येस तो क्षेत्र निवडलं होतं खरोखर मात्र इथे हुश मात्र सोडले असेल गोटामध्ये रामतोणीच्या पुष्पक कारण जरा तरीच गेला असता तर थेट स्क्वेअर लेगला. तसं होत नाही. घोषित 1 धाव मिळते हिटमॅन रोहितला. रोहित पोहोचते 2 वर. संघाची धावसंख्या 9 वर. दुसरं षटक आहे 3 षटकाचा अंतिम फेरीचा हा मेगा फायनल. वॉट अ शॉट रेंज मध्ये येतो ड्राईव्ह करतोय. ऑन ड्राईव्ह केलं होतं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. पूर्णपणे खराब क्षेत्राचा फायदा घेत पंकज येणार बॅकअप करणार फेकणार. 2 धाव मिळतात रोहित म्हात्रेला. रोहित पोहोचतो वैयक्तिक 4 वर. संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडू खेळल्यानंतर बिन गडी बाद 1 गडी बाद 11. प्रमोद हा पहिला विकेट मात्र तंबूच्या दिशेत 1 गडी बाद 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट कमजिंग बॉल राईट हँड राऊंड द विकेट. फटका चांगला परंतु खरोखर कौतुक करायला लागेल रामतनू तुर्बे संघाचे या खेळ कर्णधाराचे. बरोबर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावले त्याच ठिकाणी मोठे फटके जातात. पुष्पक खरोखर नाईस कॅप्टनशिप बाय रामतनू तुर्बे. लवली यार. धावसंख्या वाढले 12 वर. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ समाप्त. 3 षटकांचा अंतिम फेरीचा पसाच खत भरलेल्या प्रेक्षकांचा तमाम प्रेक्षकांना स्वर्गीय डी.आर. पाटील स्वर्गीय भोलानाथ पाटील पित्यार्थ स्मृतीचक्र 2000 हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मनपूर्वक पाहुण्यांचं अतिथी देवपणे आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या धाव फरका लागते 12 1 गडी बाद. दुसरं षटक मार्गात असताना विकी पाटील येते. कमजिंग बॉल टू निलेश. ओ ग्रेट बॉल. येस फिंगर पंप विकेट. लेग बिफोर द विकेट. पायचित सुपर बॉल. फुलंत चेंडू बरोबर पायात टाकलं आणि इथे निलेश मात्र 0 बाद. दुसरा हातरा एम.एस. गोटीला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करताना प्रथम 2 गडी बाद 12. पुष्पक धन्यवाद डीजे थँक्यू व्हेरी मच. पुष्पक परिस्थिती बदल 2 मत 12 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक आहे 8 चेंडूचा खेळ. कुठपर्यंत धावसंख्या जायला हवी. नक्कीच 30 पर्यंत धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न येथे मला वाटतं रोहितचा असणार आहे कारण 10ची सरासरी खूप मोठी सरासरी होऊ शकते. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि रोहित मात्र आता नॉन स्ट्रायकला आहे. जास्तीत जास्त रोहितला स्ट्राईकवर ठेवणं उपयोगी ठरू शकतं. सँडी बरोबर 30 धावांचा या वातावरणामध्ये बरोबर परफेक्टली डिफेंडेबल स्कोर 30 जर धावा होत आहेत तर अंतिम फेरीचा सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवेल पूर्णपणे आकर्षित करेल. पण धावा लागतात 12. अजूनपर्यंत 18 धावा येतात. येणाऱ्या उर्वरित 8 चेंडूमध्ये सामना रोमांचित. तोपर्यंत विकी. ओ येस शेखर जोरे. व्हॉट अ सुपर शॉट. परंतु सुपर शॉटला गती ट्रायवलच नाही. येस हवामान फॅक्टर आणि चेंडू असलेला हेडली पुष्पक कुठेतरी दगा देतोय आणि दगा दिलेला चांगल्या फटक्याचा झेलात रूपांतर. तिसरा गडी बाद 12 वर. 12 आकडा खरोखर अडचणीत आणतोय एम.एस. गोटेली संघाला. 3 गडी बाद 12. धन्यवाद डीजे सँडी. आपण बघितलं फटका खूप चांगला होता. देखणा फटका होता परंतु इथे दुमत असं होते की चेंडू आपण बघितलं हेडलीचे चेंडू आहेत आणि हवामान ट्रॅव्हल होत नाहीये संध्याकाळच्या वेळेला. आतापर्यंत आपण समालोचन करताना बघितले जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर हवामान आणि चेंडू कुठलाही असू दे हेडली असू द्या टेनिक्स असू दे तुम्ही पूर्णपणे चेंडू सीमारेषा बाहेर नेऊ शकता. परंतु इथे हवामान आणि दुमत जर बघितलं तर हेडलीचे चेंडू असल्या कारणाने आपण बघितलं चेंडूला उंची मिळाली परंतु अंतर खूप कमी राहिलं. हवेने बरोबर पुष्पक हवेने मात्र चेंडू सरळ हाताळलेला आहे. मग मनगटात ताकद टायमिंग मिळालं तर या हवामान मात करून षटकारी मिळू शकतात डेफिनेटली. धावसंख्या 12 वर अडकते. गाडी अडकले कुठेतरी. गाडी अडकलेला जर ड्रायव्हर चांगला असेल तो ड्रायव्हर गाडीला चांगल्या ठिकाणी नेऊन जातो आपला ठीक मंजिलपर्यंत. विकी गुड क्रिकेट. स्ट्राईक रोटेट. लवली यार. याला माझा बुद्धिमत्ताचा खेळ. स्ट्राईक 6 चेंडू तर माझ्याकडे राहील याची दक्षता घेत एक सिंगल सोडून 13 धावा 2 षटकानंतर. मधुर गीत नंतर पुन्हा एकदा आपण फायनलच्या सामन्याकडे येणार आहोत. डीजे
चांगलं सुमधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. चांगलं गीत कारण वेळ कमी आहे. 3 षटकाचा सामना. पुष्पक 2 षटकामध्ये 13 धावा येतात, त्यात 3 गड्याच्या मोबाईल. किती 6 चेंडूमध्ये किती धारापत अपेक्षित असते तुझ्या? हिटमॅन समोर आहे. नक्कीच आतापर्यंत 13 धावसंख्या उभारली आणि मी कौतुक करेन ते म्हणजे रोहित याचं, कारण शेवटच्या क्षणी आपला अडचणीत असताना संघ आपण जर बघितलं आणि सन्मान्य विनीत चंद्रकांत शेठ पाटील यांच्या आपण सन्मान सूचना येते की जर डॉट बॉल टाकला तर प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक येथे लावण्यात आलेले. सन्मान्य गोलंदाज सुयोग याला सुवर्ण संधी येते चालून येते की डॉट बॉलला तुम्हाला प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य विनीत चंद्रकांत शेठ पाटील यांच्याकडून येथे लावण्यात आले. दरम्यान सुयोग जातोय पुढचा चेंडूकडे स्विंग करून देतोय. चेंडू सरळ लागते, मोहर लागते. षटकाराचा इशारा पंच आम्हाला सांडी मी म्हटलं होतं डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या मात्र पोहोचली ती 19 वर. सँडी म्हटल्याप्रमाणेच की स्ट्राईक रोटेट केलं होतं आणि स्ट्राईक जास्तीत जास्त रोहितकडे ठेवणं खूप महत्वाचं ठरू शकतं. सँडी पुष्पक स्ट्राईक जसं रोटेट केलं त्यामध्ये म्हटलं होतं का काहीतरी कमाल करेल आणि कमाल केले पहिल्या चेंडूवर. सुपर प्लेयर हिटमॅन रोहित. दरम्यान सुयोग आणि आता मात्र नक्कीच पंच आम्हाला कळवतायत पंचांच्या डाव्याशी बाहेर अवांतर चेंडू. थोडंसं दबाव तंत्र असणार आहे कारण एक आक्रमक खेळाडू तुमच्या समोर उभा आहे. त्याची क्षमता तुम्ही जाणली आहे कारण ट्रॅव्हल होत नाहीये चेंडू आणि वाऱ्याच्या विरुद्ध जिथून वारा वाहतोय त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जर तुम्ही षटकार मारताय तर आपल्या मनगटाची ताकद या मैदानात साध्य होते. कमालीची ताकद आहे पुष्पक. वॉटर टायमिंग अँड मनगटाची तुफानी ताकद. पुष्पक जबरदस्त. सुयोग पुन्हा एकदा आखोड टपाचा चेंडू स्विंग करून दिला मोहर षटकाराची. वॉच बॅट्समन बॅक टू 6. धन्यवाद डीजे. सँडी फायटिंग स्कोर आपण 30 चा घेतला होता परंतु येथे 2 चेंडू मध्येच दाखवून देतोय 26 धावांपर्यंत मजल. MS गोटेवली काय सांगाल या 2 फटक्यांबाबत सँडी? 3 षटकाचा सामना. कुठेतरी मात्र पहिल्यांदा उपयोग अंतिमपर्यंत असा उपयोग करताना कुठेतरी मात्र चुकीचं वाटतं माझ्या मने कारण मोठा अनुभव थोडासा सुयोग कमी आहे. हिऱ्यांसारखा गोलंदाज होता का असा डिसिजन निर्णय घेतलाय यामध्ये न समजण्याच्या पलीकडे. नक्कीच क्लिअर अँड क्लेवर बॅट्समन ऑन द क्रीज रोहित आक्रमक. हा चेंडू मात्र हवेत जातोय याला म्हणतात जीवदान. हो 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 वॉटर क्रिकेट. धावचीच्या रूपाने बाद परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. उत्कृष्ट क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. धावचीच्या रूपाने हर्षल बाद होतोय. सुपर क्रिकेट डीजे. धन्यवाद डीजे. एक तर विचार करणार असेल डावखोरा फलंदाज समोर हिराने डावखोरा आहे त्यामुळे कदाचित हा गोलंदाज डावख्याऐवजी सुयोग केला नसेल. एक म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगवेगळे विचार असं करण्यात आले. नक्कीच वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न येथे पंकज याने केला होता परंतु पूर्णपणे हाडून पाडलाय रोहित याने. वारंवार आक्रमकता दाखवली. आपण बघितलं की 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेला डेंजर एंड होता मला वाटतं रोहितचा परंतु हर्षल याने एक तल्लक बुद्धी वापरली आणि घरात थांबला होता आपला साथीदार येईपर्यंत. त्यानंतर घर सोडलं. हर्षल मात्र धावचीच्या रूपाने बाद झाला. धावसंख्या मात्र 27 वर. फुलटॉस प्रत्यय चेंडू होता. पंच आम्हाला येथे कळवतायत नो बॉलचा इशारा येतोय. पंच हाईट नो. कमरेपेक्षा मात्र चेंडूने उंची वरची गाठली आहे त्याच्यामुळे येथे 2 धावा. 1+1 भूषण. यस 2 धावा येथे मिळतात. धन्यवाद भूषण. 2 धावा येथे मिळतात. संघ मात्र पोहोचतोय 29 वर. म्हटल्याप्रमाणेच संतोष शाह सँडीज आपण म्हटलं की 30 फायटिंग स्कोर परंतु आता तो गाठताना पूर्णपणे प्रयत्न रोहित कडून होताना दिसतोय. फ्री हिट. स्विंग टू स्विंग बँग टू बँग. वॉट अ बॅट्समन. बिग हिट 6. खरोखर मोठी चूक केली. हिरन जरी डावखोराचा अनुभव होता डीजे आणि मोठ्या सामन्यात तुम्ही एका नवख्या गोलंदाजाला त्या आक्रमणात शेवटचा रोहितचा असताना
मोठ्या सामन्यामध्ये हा बदल कुठेतरी विचित्र वाटतोय. नक्कीच हा बदल असा करायला हवा होता की जर तुम्हाला नवीन गोलंदाज चेक करायचा असेल तर दुसरं षटक त्यांना चेक करायला देऊ शकता. तिसरं षटक हे हाणामारीचं षटक असतं. धावसंख्या झालेली आहे 35. चेंडू 2 लॉस्ट 2 बॉल टू गो. वन सेकंड भूषण, एक मिनिट जरा. 2 चेंडू ना, एक फ्री हिटचा होता तो काउंट केला. ओके 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान सुयोग पुन्हा एकदा आणि आता मात्र खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय हिरणकडे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी पुन्हा एकदा स्ट्राईक येते. रोहित तल्लक बुद्धी वापरली जाते आणि अमित धावचीच्या रूपाने बाद होतोय. परंतु कौतुक करावं लागेल सँडी, या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण आत्मविश्वास त्याला आहे की मी हे करू शकतो. सँडी काय सांगाल फलंदाजाबद्दल? आत्मविश्वास अतिशय आत्मविश्वास घातक, परंतु आत्मविश्वास कधीही तुमच्या वाचव, त्यापासून तुम्ही सामन्यामध्ये जान आणू शकत नाही. आत्मविश्वास भरपूर आहे या फलंदाज हिटमॅन रोहितकडे. लास्ट बॉल टू गो. चेंडू हवेत, खेळी मात्र संपुष्टात. ग्रेट मॅन अँड ग्रेट बॅट्समन. 200 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक येते सुयोगला देण्यात येईल. या बक्षीस समारोहाच्या दरम्यान सन्माननीय विनीत चंद्रकांत शेठ पाटील यांनी येथे 500 रुपयाचं पारितोषिक सुयोग याला देण्यात येईल. आक्रमकता पाहायला मिळेल. वेळोवेळी आपण बघतोय जबरदस्त फलंदाजीचा नमुना आपण बघितला होता तो म्हणजे रोहित. व्हॉट अ बॅट्समन. सॅल्यूट या बॅट्समनला, खरोखरच सॅल्यूट करतोय. संघ मात्र पोहोचलाय 36 वर. 37 धावांचं आव्हान. 9 चेंडू आणि 35 धावांची खेळी. व्हॉट अ 25 धावांची खेळी. व्हॉट अ बॅट्समन. टाळ्यांनी स्वागत होतंय. व्हॉट अ बॅट्समन. सँडी काय सांगाल? आता मात्र आपण बघतो की 2 षटकांमध्ये जेथे 13 धावा लागल्या होत्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये धावसंख्येचा उच्चांक 36 वर जातोय. आपण टार्गेट ठेवलं होतं, आलेख गेला होता 30 धावा, पण 30च्या पलीकडे म्हणजे 35 धावा. थोडंसं मात्र आव्हानाचा विचार केला. पंकज व निर्भय असेल, विकी कोणत्या पण स्टार्ट करून देतात रामतनू तुर्भे संघाला, त्यावर निर्भय. पहिल्या षटकामध्ये ज्यापासून रोहितने स्टार्ट केली होती पूर्णपणे तशी स्टार्ट होते. स्टार्ट चांगली मिळणं खूपच आवश्यक. सुरुवात चांगली, शेवट चांगला करू शकतो. नक्कीच नक्की. तर सुरुवात चांगली करून त्यांना भागीदारी करणं महत्वाचं ठरू शकतं कारण पंकज एक असा खेळाडू आहे की त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. सामना एका हाती फिरून देऊ शकतो. परंतु खरोखरच म्हटल्याप्रमाणे जसा आत्मविश्वास रोहितने स्वतःचा वाढवला होता तोच आत्मविश्वास या दोन्ही फलंदाजांना वाढवावा लागेल कारण 37 धावा पेलायच्या आहेत 18 चेंडूमध्ये. निश्चितच एक आक्रमक लढत पाहायला मिळते. येथे प्रेक्षकांना 3 षटकांमध्ये 36 धावा ठोकला MS घोटवली संघ. पंकज सुवर्ण संधी येथे पंकजला चालू होते. सन्माननीय विनीत चंद्रकांत शेठ पाटील यांच्याकडून षटकाराला 400 रुपयाचं पारितोषिक येथे देण्यात येत. उत्कृष्ट असं हे आयोजन आणि बक्षिसांची लयलूट येथे पाहायला मिळते. नक्कीच चांगली कामगिरी. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मी कौतुक करेन सन्मान्य विनीत चंद्रकांत शेठ पाटील यांचं कारण नोटाबंदी असताना सुद्धा या नोटाबंदीच्या काळात आपण खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी नक्कीच बक्षिसांची लयलूट करतायत. धन्यवाद. अन्नू वैयक्तिक पहिलं 3 षटक 37 धावांचं आव्हान. वॉच मॅच. सँडी काय सांगाल या सामन्याबद्दल? खरोखरच पहिलं षटक सांगून जाईल का रामतनू तुर्भे कोणत्या परिस्थिती कोणत्या सामन्याने विजेतेपद उचलू शकतो का. पहिल्या या षटकामध्ये 12-10 आल्या तर सामन्यामध्ये चुरस नक्की. पुष्पक 37 टू विन. पंकज आणि बिकी लेट्स स्टार्ट टू गेम. पहिली स्टार्ट जर टिमंडस होते दमदार, पुष्पक सामना विल बी फाईट. अन्नू व्हॉट अ बॅकवर्ड पॉइंटला झेल सोडतोय. मॅच सोडतोय म्हणायला हरकत नाहीये. समालोचन करतोय परंतु झेल. गेट द कॅच विन द मॅच. पकडो कॅच जीतो मॅच समीकरण असतं. परंतु पंकज किती खरा उतरतोय बघायचंय. झेल सुटला जातोय, जीवदान मिळतोय.
अनु व्हॉट अ बॉलर अँड व्हॉट अ डिलिव्हरी. थोडासा दबाव सँडी आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर झेल सोडला जातो बॅकवर्ड पॉइंटला आणि दुसरा चेंडू निर्धार टाकतोय. आत्मविश्वास कुठेच कमी होताना दिसत नाहीये गोलंदाजाचा सँडी. Yes. आणि पहिल्या चेंडू पहिल्याची अनुचित जी शैली आहे बरोबर पहिला ऑफसाईड थोडासा मारू शकतो चेंडू अजून त्याच्या आतमध्ये होतील. लवली नॅचरल आउटस्विंग त्याच्या साथीला आहे पंकज. नक्कीच नक्कीच. आता मात्र चेंडू सोडला जातोय परंतु तटस्थ 3 चेंडू निधळ टाकतोय. मी मगाशीच म्हटलं होतं डावखुरा गोलंदाज देवाची देणगी असते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा असतो. सकाळीच मी बघितली होती खेळपट्टी. आपण बघतोय मिडल लेंथला स्पॉट मात्र कमी नाहीयेत परंतु त्याचाच उपयोग अन्नू करताना दिसतोय. आणि रिव्हर्स स्वीप निश्चितच म्हटल्याप्रमाणे थोडासा दबाव. सँडी काय म्हणाल? ट्रिमंडस दबाव आणि जबर तुमच्या डॉट पहिले पॉवरच्या षटकामध्ये जातात तर कुठेतरी आपण पराभवाच्या आणखीन संघाला नेऊन जाऊ शकतो. सुरुवात खराब होते त्याच्यामुळे पूर्णपणे गाढ ढग जे पराभव जे आहेत ते जमा होऊ लागल्यात. नक्कीच सँडी आपण बघतोय की वारंवार आणि आता मात्र सुंदर फटका येथे खेळण्यात यशस्वी होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण होतोय. प्रमोद याचा चेंडू सरळ येतोय सीमा रेषेबाहेर. अशा फटकांची गरज असू शकते. सँडी मी मगाशीच म्हटलं होतं थोडासा दबाव असतो फलंदाजांवर परंतु त्या दबावातून उभरणं महत्वाचं असतं आणि निश्चितच आता मात्र पंकज मात्र त्या दबावातून उभरतोय चौकार लगावतोय. सँडी येस कारण कुठेतरी मात्र त्या दिशेने ऑफसाईड ऑफस्टंप खेळण्याचं होतं. कुठेतरी असे फटके येणे अक्रॉस द बॅट जेव्हा सरळ बॅटने फटके येत नसेल तर अक्रॉस द बॅट अतिशय महत्वाचं असतं. पुष्पक नक्कीच पुन्हा एकदा अन्नू स्विंग करून दिला. आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण होते मात्र चेंडूची फेक निलेश पर्यंत जाईपर्यंत एक चोरटी धाव पूर्ण करतायत. येथे मात्र अन्नू याचं षटक संपतंय. संघाची धावसंख्या 5 वर येते. 12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. सँडी आपण बघितलं पहिले 4 चेंडू त्याने निर्धार टाकले होते. त्या 4 चेंडूची मध्ये जर षटकार चौकार लागला असता तर नक्कीच थोडा दबावाखाली असता परंतु अन्नू याचं कौतुक करावं लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि उभा जर तुमच्या समोर जर अनुभवी फलंदाज उभा असेल त्याला चकवताय म्हणजे तुम्ही किती चांगले गोलंदाज आहेत याची ओळख तुम्ही अशा चेंडूतून करून देताय. सँडी येस कारण खरोखर पहिल्यांदा बघितलं होतं पॉवरचं षटक सुजित टाकत होता पण कुठेतरी पंकज हा नॅचरल आउटस्विंगला थोडा चुकू शकतो. काय कॅप्टनशिप आहे लवली कॅप्टनशिप आहे निलेश. डावखुरा लेग त्यांनी कटरला नॅचरल आउटस्विंग एक म्हणजे कप्तानमध्ये करताना डावपेच तुम्हाला अशा करावं लागतात. सुजितला न देता अनुला आणलं होतं. नक्कीच हाच डावपेच आपण इथे आता बघतोय कारण मागील सामन्यापासून सुजित सलामीचा गोलंदाज करत होता परंतु आता सुजित दुसरा षटक घेऊन येतोय. सुजित आणि आता मात्र चेंडू इथे आपण बघतोय निर्दय चेंडूवर निर्दय चेंडू 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. श्रीराम माता क्रीडांगणात रंगलेला हा सामना. स्विंग करून दिला चेंडू मात्र खेळून काढला. आपण बघतोय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आडवेपर्यंत एकच धाव येथे पूर्ण केले. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. स्विंग करून दिला आपला रूम बनवला होता मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. अजूनपर्यंत खेळ शिल्लक आहे 9 चेंडूंचा. 9 चेंडू 30 धावांची गरज. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. नऊ चेंडू 30 धावांची गरज. धावसंख्या 7 वर सुचित. शेवटच्या क्षणी आपण बघितलं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या क्षणी मात्र आपले हात मागे नेले. 8 चेंडू 28 धावांची गरज. दरम्यान सुजित स्विंग करणारा चेंडू खेळून काढला. डीप विकेटला येतोय. प्रमोद येतोय मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तेथे करतोय. एका हाताने चेंडू अडवतोय. हवेत झेप घेतली होती. संघ मात्र पोहोचतोय दुहेरी अंकांमध्ये 10 वर. 7-27. आणि आता मात्र थोडासा दबाव पंकजवर दिसतोय. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज.
पुष्पक कुठेतरी म्हणजे ते शेवटचं षटक करणार करताना किती महत्वाचं असतं. हँडलिंग ऑफ द बॉलिंग करता सुयोगाला 23 धावा ते अतिशय महत्वाचं ठरलं आणि तिथेच तर टर्निंग पॉईंट होतं मॅचचा. नक्कीच सँडी, आपण जे चित्र आता बघितलं MS गोटोलीमध्ये की त्याने रोहितला शेवटच्या क्षणी ठेवलंय, तेच मला वाटतं करायला हवं होतं श्री रामतनू माता तुर्भे या संघाने. कारण नौखा गोलंदाज तुम्ही जर रोहित समोर ठेवताय तर रोहित त्याला कधी माफ करणार नाहीये. निश्चितच आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू रोहित 6 चेंडूंचा मारा करणार आहे आणि गरज ती म्हणजे 27 धावांची. दरम्यान रोहित एक धूर्त गोलंदाज आणि आता मात्र सुंदर चेंडू आपण बघितलं की पंच मात्र कळवतायत अवांतर चेंडू टाकला जातोय. निश्चितच आपण बघतोय की फलंदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न येथे रोहितचा दिसतोय. चांगली कामगिरी रोहित कडून सातत्याने पाहायला मिळते. दरम्यान रोहित पुन्हा एकदा जातोय. 6 चेंडू 26 धावांची गरज. रोहित वन्स अगेन आणि आता मात्र येथे बाद होतोय फलंदाज. विकी मात्र तंबूच्या दिशेने परतताना. Suspense and Mahesh. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. दरम्यान भाई दीपेश सुंदर फटका दीपेश याचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र औपचारिकता फक्त धावांचा अंतर येथे कमी करताना दिसतोय. 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. 4 विन टू 25. 4 चेंडू 25 धावांची गरज. खरोखरच आक्रमकता येथे पाहायला मिळाली. कारण रोहितच्या सहकार्याकडून मला असं कळालं की रोहित आज सामना खेळण्यासाठी येणार नव्हता, परंतु पूर्ण दिवस आज रोहितनेच गाजवलाय. खरोखरच या रोहितला स्विंग करून दिला. आता मात्र चेंडू येतोय. सुंदर झेल तिथे टिपतोय सुमित. तर तुर्भे पोचते 12 वर. 3 चेंडू 25 धावांची गरज. रवी दोन्हीही बाजूने खेळणारा हा फलंदाज आहे. एक वेगळी शैली आहे रवीकडे. आणि आता मात्र यशस्वी येथे रोहित ठरतोय. 2 चेंडू 25. 2 चेंडू 25 धावांची गरज. हा सामना MS गोठवली या संघाकडे झुकत चाललेला आहे. धावांचं अंतर कमी करताना रवी पंच आम्हाला कळवतात हा अवांतर चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतात. 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्विंग करून दिला चेंडू मात्र एकच धाव येथे मिळते. 1 ball to go. आणि मला वाटतं आपले हात उंचावतो इथे. बघूया रोहित. सुंदर फटका येथे पाहायला मिळाला, परंतु येथे हा
या चषकाचा मानकरी ठरतोय MS गोठेवली संघ. निश्चितच अप्रतिम खेळ त्यांनी आम्हाला दाखवला. फायनलची मजल त्याने मारली आणि मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना लवकरात लवकर आपण स्टेज जवळ उपस्थित राहायचंय. लवकरात लवकर पाहुण्यांना आम्हाला दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं. आमच्या पाहुण्यांना मी विनंती करतोय सगळ्या खेळाडूंना लवकरात लवकर समोर यायचंय. पारितोषिक वितरण समारंभ येथे पार पडणार आहे. मी विनंती करतोय लवकरात लवकर सगळ्या